2 दिवसात येतो. तर अविनाश दादासाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. पूर्ण केसरीपाडा असेल, काजूपाडा असेल, कुठलाही आदिवासी पाडा बघा, त्यांना कुठेही स्मशानभूमी नाही. त्यांना अशा पावसात सुद्धा जंगलात जावं लागतं. त्यांचं जे काही संपूर्णपणे वाजलं असेल त्यांची बॉडी घेऊन त्यांना जंगलात जावी लागते. त्यांना देवाकडे प्रार्थना त्यावेळी करावी लागते की पाऊस पडू नये, कमीत कमी 1 तास त्यांची बॉडी पूर्ण जाळावी म्हणून. तुम्ही विश्वास आमच्या सगळ्यांवर ठेवला, त्या विश्वासाला तडा लावून देणार नाही हा शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्हाला लाईट देता येत नसतील, रस्ते देता येत नसतील, पाणी देता येत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही. आणि याच्यापेक्षा विकासाची मोठी व्याख्या दुसरी काही असते. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या त्या गोष्टी आम्ही पूर्ण करणार. तुमच्या गावात रस्ता येणार म्हणजे येणार. त्यासाठी आयुक्तांना जर आम्हाला खुर्ची जरी गायब करावी लागली तर ती तरी करावी. जेव्हा येईल त्यावेळेला तुमच्या गावच्या रस्त्याचा नारळ फोडायला येईल हा शब्द देतो. मीरा भाईंदर आणि ठाणे शहरातल्या एका मधल्या गावात आलोय. काजूपाडा नावाच्या एका गावातल्या एका वाडीत आलोय आणि तिथली जी काही परिस्थिती आहे ती अतिशय भयानक आहे. बाजूला जय कुमार यांच्या घराला लागून जय कुमार डेव्हलप करतोय. मोठमोठे मला असं वाटतं की ब्रिजेसचे पॅनल तयार करतोय आणि त्यालाच लागून असलेल्या गावामध्ये रस्ता नाही, पाणी नाही, स्मशानभूमी नाही. मला वाटतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आयुक्तांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथल्या स्थानिक आमदारांनी खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्याने होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर आहे, पूर्ण खात्रीने सांगतो. आणि मला आमच्या संदीप राणेंवर पूर्ण विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात या गावातल्या रस्त्याचं काम आणि पाण्याचं काम सुरू झालं असेल आणि या गावाला पाणी आणि रस्ता या दोन्ही गोष्टी मिळतील. परंतु जर रस्ता मंजूर झाला असेल तर तो रस्ता याच लोकांसाठी बनेल याची खात्री मी तुम्हाला देतो. त्याला त्याचं श्रेय दिलं पाहिजे ना. संदीप काम करतो हे कोणी नाकारू शकणार नाही मीरा भाईंदर मध्ये. आणि मागच्या 5-7 वर्षात मी मीरा भाईंदर मध्ये खूप वेळा आलोय, खूप वेळा काम केलंय, स्वतः आंदोलनं केलेत. त्यामुळे मला काम करणारा माणूस हा कळतो. आज संपूर्ण ठाणे पालघर मध्ये जवळजवळ 15 शहर आहेत, जवळजवळ 20-22 तालुके आहेत. त्या सर्व तालुक्यांचं ज्यावेळेला मी काम करत असतो त्यावेळेला काम करणारी माणसं ही लपत नाहीत. आणि मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं भाषणात तेच पुन्हा सांगतो की मला खात्री आहे की या गावातला रस्ता हा संदीप लवकरात लवकर मंजूर करून त्याचं काम सुरू करू. आज महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जे बांधव आहेत त्यांनी आज प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही बघत असाल त्यांच्या जे काही समस्या असतील, स्मशानासारखी समस्या आहे, त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. मी उद्यापासूनच महाराष्ट्र निर्माण सेना उद्यापासूनच कामाला लागेल आणि आयुक्तांना जाब विचारायचं काम आम्ही करू. आणि सन्माननीय अविनाश जाधव साहेब असतील, सन्माननीय राज साहेब असतील यांच्या माध्यमातून 101%
त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही करू. तुम्ही बघा झालं या महाराष्ट्र राज्यामध्ये देशामध्ये अनेक आदिवासी मंत्री होऊन गेले, पण आदिवासीच्या बाबतीत कुणालाही हमदर्दी नाही, कुणी काम केलेलं नाही. फक्त आपली लाल बत्त्या घेऊन गावामध्ये यायचं, रोडचा ठिकाणा नाही, त्याचे घराचा ठिकाणा नाही. जे 50-100 वर्षापूर्वीची घरं होती ती आज घरं तीच आहे. म्हणून मला वाटतं की मूळ जे नागरिक आहेत यांचे फार मोठं योगदान आहे आपल्या देशामध्ये. जर आदिवासी लोकांचे फार योगदान आहे. ते काय ठिकाणचे बघा आदिवासी नेते लोक फक्त येतात, फोटो काढतात, फक्त आदिवासी दिवस असतो तेव्हा हे करतात. तुम्हाला मी सांगायला मला आनंद वाटतो, महाराष्ट्र निर्माण सेनेने आदिवासी दिवस होता त्या दिवशी त्यांच्या गावामध्ये पाणी होतं, तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी टँकर लावून आम्ही त्या ठिकाणी पाणी दिलेलं. म्हणजे गव्हर्नमेंटला एवढीच पण पडलेली नाही. आदिवासीच्या नावावर फक्त मोठे हे निधी आणायचा आणि त्याचा कुठेतरी गैरवापर करायचा, हे मोठं चाललंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आदिवासी लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आमची प्रामाणिक. वही मैं बोल रहा हूँ, मैं आज का दिन का राह देख रहा था. कल से जैसा अविनाश साहब ने बोला कि कल से सुबह से मेरा पत्र आदिवासी के जो मूलभूत सुविधा है उसके लिए जाएगा. और जैसा अविनाश साहब ने बोला कि आयुक्तों को घेरने का काम भी करेगा तो भी करेंगे, लेकिन आदिवासी लोग को न्याय देने का काम पूरा महाराष्ट्र निर्माण सेना करेगा. आपके माध्यम. जय महाराष्ट्र. मी सचिन साळुंके, मनसे उपविभाग अध्यक्ष आहे, काश्मीर पूर्ण प्रभाग क्रमांक 14चा. आता आम्ही ज्या ठिकाणी गावात आहे, ज्या गावात आम्ही पक्षप्रवेश घेतलाय ते आदिवासी पाडा आहे. हा आदिवासी पाडा ज्याचं मी आता नाव घ्यायच्या पहिले मी सांगतो ना, हा आदिवासी पाडा ना, इकडचे जे 5 वर्ष नगरसेवक होते ते, त्याच्यानंतर इकडचे जे स्थानिक आमदार, त्याच्यानंतर जे याच्या पहिले जे खासदार, आता हे खासदार आता निवडून आणले, पण याचे जे कोणी खासदार असतील ते यांना एक, आणि इकडचे जे आयुक्त पण पकडा किंवा महानगरपालिकेचे कोणतेही अधिकारी पकडा, यांना हे गाव बेलकरी पाडा म्हणून एक पाडा आहे. हा पाडा यांना कोणालाच माहित नाही. मी हे विश्वासाने सांगतोय, कारण माझ्याबरोबर इकडचे ग्रामस्थ आहेत. हे ग्रामस्थ आमच्याकडे कंटिन्यू 10 दिवस येत होते की दादा आमच्याकडे रस्त्याचा विषय, आमच्याकडे स्मशानभूमीचा विषय, आम्हाला पाणी नाहीये, इथून आम्हाला जाताना समजा रात्री बिरात्री काही प्रॉब्लेम झाला तर बिबट्याचा वावर आहे, कारण फॉरेस्टची भिंत बांधलेली आहे, तर आम्हाला एवढ्या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि जीव मुठीत धरून आम्हाला आयुष्य जगावं लागतंय. तर आम्ही त्यांना पहिला प्रश्न हाच केला की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी कोणाकडे गेला होतात का, महानगरपालिकेकडे गेला होतात का, तर ते सांगतात की आमच्या या पाड्यामध्ये आतापर्यंत कोणीच आलेलं नाही. म्हणजे हा पाडा जसं आपण एक कोणती गोष्ट झाल्यानंतर गावाची जी पहिली जुनी परंपरा होती की वाईट टाकून द्यायचो, तसा हा पाडा वाईट टाकलेला आहे. इथे कोणाचंच लक्ष नाही. मग हे विचारे जे आहेत, आम्ही जेव्हा आमचे संदीप राणे शहर अध्यक्ष संदीप राणे साहेब आहेत जे शहर अध्यक्ष, त्यांच्या मार्फत जेव्हा आम्ही पाण्याच्या टाक्या पोहोचवलेल्या होत्या पाड्यांमध्ये, ते जे व्हिडिओ व्हायरल झाले होते फेसबुकवरती, ते यांनी बघितलेले होते, तेव्हा ते आमच्या थ्रू आले की बाबा दादा तुम्ही तिथे काय करू शकता पाड्यांमध्ये, तर तुम्ही आमच्यासाठी पण काहीतरी करा. आणि यांनी आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला तुमच्या पक्षामध्ये आम्हाला पक्षप्रवेश करायचा, पूर्ण गावाला आम्हाला पक्षप्रवेश करायचा आहे. मग आम्ही तसं आमचे सन्माननीय नेते मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांना आम्ही विनंती केली की दादा यांना पक्षप्रवेश करायचा, त्यांच्या काही समस्या आहेत ज्या तुमच्या समोरासमोर मांडतील. मग तसं दादांनी यांच्या विनंतीला मान देऊन दादा आज आले, त्यांनी पक्षप्रवेश घेतले आणि ह्यांनी ज्या काही समस्या सांगितलेल्या आहेत, जसं स्मशानभूमीची समस्या, रस्त्याची समस्या, तुम्ही आता बघितलं असेल की आमच्या जाधव साहेबांनी अविनाश जाधव साहेबांनी शब्द दिलाय की उद्यापासून आम्ही याच्यावर कामाला लागतो. आणि ह्याच्यानंतर आज तारीख आहे 7 जुलै 2024, ह्याच्यानंतर जेव्हा पण अविनाश दादा या गावात येतील त्याच्या पहिले हा रस्ता पूर्ण झालेला असेल. हा आमच्या अविनाश दादांनी शब्द दिला आणि हीच महाराष्ट्र निर्माण सेनेची ताकद आहे. आम्ही ज्यावेळेला कामं करतो, लोकांच्या इथे जातो, त्यांच्या पक्षप्रवेश घेतो आणि त्यांच्या जेव्हा समस्या घेतो ना, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्या गावात जातो त्यांची पहिली समस्या सोडून आम्ही दुसरी समस्या ऐकायला गावात गेलो असतो. हे नाही का आता गेलोय, आश्वासने घेतली, इलेक्शनचा वारा आहे तर जायचं, लोकांचे वोटिंग कार्ड आहेत का, आधार कार्ड आहेत का बघायचे आणि तिथून त्यांचे काढायचे आणि पळून जायचं. हे महाराष्ट्र निर्माण सेनेने आतापर्यंत कधी केलं नाही आणि याच्या पुढे कधी करणारही नाही. आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या मार्फत आमच्या अविनाश जाधव साहेबांनी शब्द दिलाय, तसंच आम्ही सुद्धा अविनाश जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली, संदीप राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे उपशहर अध्यक्ष हरिदा पाकेर यांच्या नेतृत्वाखाली शब्द देतो की आम्ही उद्यापासूनच या गावाच्या ज्या समस्या त्याच्यावरती कामाला लागतो आणि यांच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या पहिल्या छोट्या छोट्या समस्या, आम्ही डायरेक्ट सांगत नाही की आम्ही ते डोंगरच बांधू, पण आम्ही ज्या काही समस्या आहेत, त्यांच्या गटाराचा प्रॉब्लेम आहे, यांच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यांच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, यांच्या घरांचा प्रॉब्लेम आहे, त्या छोट्या छोट्या समस्या पहिले सोडवू. त्याच्यानंतर स्मशानभूमीच्या समस्यावरती जर आमच्या अविनाश जाधव साहेबांनी शब्द दिलाय, जर आयुक्त काय करू नाही शकले तर आयुक्तांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार देणार नाही आणि त्यांची खुर्ची काढून घ्यायचा अधिकार महाराष्ट्र नक्की.